मला काही कारखान्यावर बोलायचं नाही, अहवालावर बोलायचं नाही, कशावर बोलायचं नाही. यांनी आत्ता सगळे वक्त्यांनी जे बोललेत, आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कारखाना चालवायचा आहे, त्यांची वाटचाल आहे, त्यांचंही मत तेच आहे, सगळ्यांच्या भावना तेच आहे. फक्त प्रत्येकाचा कारखाना चालवण्याचा मार्ग वेगळा वेगळा आहे. सगळ्यांची इच्छा तीच आहे, मला त्याच्यावर बोलायचं नाही काही. मी आता ही जी खेळीमेळीनं सभा पार पडली, फार एकदम मस्त आनंद वाटला. चला असंच चाललं पाहिजे. आणि जे कोणी म्हणलं आता माझ्या अगोदर विजय साहेब म्हणले का 1च वर्ष राहिले, मी मागच्या वेळेला म्हणलो होतो अजून 10 वर्ष इलेक्शन घेऊ नका. म्हणजे काही चुकीच्या भावनेने नाही, ज्यांना त्यातलं कळत आहे ना त्यांना ठेवलं पाहिजे. मी हरिश्चंद्राला एकदा गेलो नाही, माझ्याबरोबर जर एक टीम मी घेऊन गेलो कोथळा मार्गे, रस्ता किती वेळा चुकल त्याचा तपास नाही. त्याच्यामुळे ज्याला माहिती आहे, आता यांना माहिती झाली ना 25-30 वर्ष परबतराव सारखे झाल्यापासून आहे त्याच्यात, तर त्यांना त्याच्यात राहू द्या. उद्या उठले कोणाला तरी दुसऱ्याला घेतलं, त्याला काय कळणार आहे त्याच्यातलं? ज्याला कळत आहे त्यालाच त्याच्यात राहू द्या. म्हणजे मी परत चांगल्या भावनेने विनंती करतो हे. आणि तुम्ही कोणी लोड घेऊ नका, परत कारखान्यावर अजून कर्ज वाढवू नका. त्याच्यामुळं ही सभा खेळीमेळीत चालली, सगळ्यांनी त्याच्यावर मतं मांडली. मला त्याच्यावर काही मतं मांडायचे नाही, काही नाही. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. मला फक्त एकच कळालं नाही का ज्यांनी हा अहवाल वाचन केलं ते म्हणले आपला हा कशाचा प्रकल्प, तो माझं शिक्षण कमी आहे ना, इथेनॉल प्रकल्प नील झाला. म्हणजे घेतलेल्या कर्जातून नील झाला का सगळ्यातून नील झाला ते काही मला कळालं नाही. परबतराव तुम्ही फार त्याच्यातले तज्ज्ञ एकदा सांगा. आणि गायकर साहेब म्हटले का आपल्याला बँक 2800 रुपये पोत्याला देते, बरोबर आहे ना, पण आपल्याला जास्त पैसे द्यावं लागत. पण होतं आपल्याला, माझ्या बोटात ही अंगठी आहे ना ही 1 तोळ्याची, त्याला आता बस संस्था 80,000-90,000 रुपये देते मला वाटतं. पण जर मी ती सोडवली नाही तर काही बँक ही 70-80 हजाराला विकत नाही या अंगठी. तिच्या रकमेप्रमाणे जसं आपल्याला बँक पैसे कमी देत असेल नजरगाण म्हणून, पण आपण 2800 रुपयाला पोतं विकत नाही ते. त्याच्यामुळं हा तोटा मला पटला नाही. म्हणजे माझं शिक्षण कमी आहे, मला कळत कमी असेल त्याच्यातलं, मला त्याच्यावर आता जास्त जायचं नाही. त्याला काही हरकत नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. कारखाना असाच आपला चालू राहिला पाहिजे. कोणी बोललं वस्तुस्थितीवर बोललो लोक म्हणते हे बंद पाडायला निघाली, त्याच्यामुळं आम्ही आता कानाला हात लावला आहे. आणि मी बऱ्याच वेळा विलासराव देशमुखांचे आणि गोपीनाथ मुंडेंची भाषणं बऱ्याच वेळा ऐकतो. आपल्याच मित्राला, हे सगळे वर बसले आपले मित्रच आहेत, आपली काय कोणाची भावबंदकी नाही. हे वर बसलेत म्हणून आपण ते तिथं बसलेत म्हणून बोलतोय. आणि मित्राने अडचणीत आणायचं नाही. हे विलासरावच्या भाषणातून गोपीनाथराव मुंडेंच्या भाषणातून मी ऐकलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला यांना अडचणीत आणायचं नाही. रामकृष्ण हरी. याच्यानंतर एक विनंती करतो, इथं ही बोलायची जागा नाही पण सगळ्यांची माफी मागून विनंती करतो. आमच्या आईसाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण येत्या 24 तारखेला कोथरूडला जान्हवी लॉन्समध्ये आहे. आणि त्यानिमित्तानं उद्धव महाराज मंडलिक नेवासेचे यांचा कार्यक्रम ठेवला आहे. मी सगळ्यांना सभासद उपस्थित सगळ्या बांधवांना मनापासून देशमुख परिवाराच्या वतीने विनंती करतो, ह्या आमच्या वर्षश्राद्धेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर,
अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.